बस स्थानकात एसटी बस घेऊन येणाऱ्या बस चालक व कंडक्टर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमबाजी करणाऱ्या येवला पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल त्याचबरोबर असलेल्या 3 व्यक्तींविरोधात राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। जनतेचे रक्षक समजले जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अशी वर्तणूक केल्यामुळे पोलीस खात्याचं नाव बदनाम होत असल्याची चर्चा पोलीस व नागरिकांमध्ये दिसून येते। याबाबत राहता पोलीस ठाण्यात बस कंडक्टर बालाजी पंडितराव बोरगावकर व चालक विकास बालाजी मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की रविवारी 1 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजेदरम्यान राहता बस स्थानकात एसटी बस क्रमांक MH24 AU 1970 घेऊन येणारे चालक विकास मुंडे व कंडक्टर बालाजी बोरगावकर यांना सध्या येवला पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल फकीरा तोताराम थोरात, सार्थक संजय बनसोडे त्याचबरोबर असलेल्या 2 व्यक्तींनी एसटी बस चालक व कंडक्टर यांना शिवीगाळ दमबाजी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच एसटी बस चालकांच्या सरकारी गणवेशाचा खिसा फाडला असून सदर मारहाणीत एसटी बस चालकांना मार लागलेला आहे। पोलिसांना देखील दमबाजी करत मी पोलीस आहे तुमच्यावर तसेच पोलीस उपनिरीक्षक लेंडे व पोलीस ठाणे अंमलदार बोर्डे यांना तुम्हाला सर्वांना कामाला लावून टाकेल व तुमच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली। फिर्यादी हे शासकीय कर्तव्य पार पाडत असताना कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राहता पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल फकीरा तोताराम थोरात त्याच्याबरोबर असलेल्या 3 व्यक्तींविरोधात कलम 353, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुमावत हे करीत आहेत। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।